अमरावती जिल्ह्यातील परतवाडा येथे अनेक मुलींवर लैंगिक अत्याचार करत त्यांचे व्हिडिओ व्हायरल करण्यात आले होते। या सगळ्या प्रकरणामुळे मोठी खळबळ उडाली। भारतीय जनता पक्षाच्या माजी खासदार नवनीत राणा यांनी या प्रकरणातील पीडित तरुणी हिंदू असल्याचा दावा केला होता। यानंतर आता यावर काँग्रेस नेते विजय वडेट्टीवार यांनी नवनीत राणा यांच्यावर खोचक शब्दामध्ये टीका केली आहे। तर वडेट्टीवारांच्या टीकेला नवनीत राणा यांनी सुद्धा प्रत्युत्तर दिलं आहे। नवनीत राणा ही एक पोसलेली जातीय विष पेरण्यासाठी हे एक विषवल्ली आहे असं मी मानतो। विषवल्ली नवनीत राणा म्हणजे जात आणि धर्मामध्ये भांडणं लावून सत्तेची पोळी कशी शकता येईल अशा प्रकारची पोसलेली पाणी घालून म्हणजे जिवंत ठेवणारी ही विषवल्ली आहे। काल झालेली घटना, अरे बलात्कार असेल, महिलावरील अत्याचार असेल, शोषण असेल, इथे जात धर्मपंथ येतो कुठे? जो कोणी असेल तो नालायकच असतो, तो हरामखोरच असतो, त्याला फाशीची शिक्षा झालीच पाहिजे। तिथे बुरखेवाले नव्हते, तुला कसं माहीत? नवनीत राणाला कशाच्या आधारावर बोलली? तोंडात आलं, तोंडाच्या वापा बाहेर काढायच्या। या बाईची सवय जी आहे ही इतकी जातीयवादी आणि धर्मांध जनली आहे। लोकांनी पाळलं, लोकांनी जिरवली निवडणुकीमध्ये, तरी पण अजून शुद्धीवर यायला तयार नाही। काँग्रेसनी हिरवे विषारी साप पोसून ठेवलेले आहे आणि आता भारतीय जनता पार्टीचे कार्यकाळमध्ये ते सगळे विषारी हिरवे जे साप आहे बाहेर निघताय आणि त्यांना ठेचण्याचं काम हे आमचे भारतीय जनता पार्टीचे प्राईम मिनिस्टर आणि आमचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस जी ते त्यांना चांगले पद्धतीने ठेचणार आहे। आणि म्हणून या हिरवे साप बाहेर निघताना विषारी त्यांना म्हणून वळवळ होत आहे। पण त्या वळवळ होणारे लोकांना एवढंच सांगन मी की तुम्ही चिल्लर लोक आहे, चिल्लर लोकांवर मला उत्तर द्यायची काही गरज नाही आहे। पण तुम्ही जे हिरवे साप पोसून ठेवलेले आहे ना त्यांना आम्ही सोडणार नाही, त्यांना ठेचण्याशिवाय। या पद्धतीची भाषा वापरणं मला या विषयावर काय बोलू अजून? या आपल्या समाजातील नेतृत्व करणाऱ्या भगिनींबद्दल अशा पद्धतीची टीका करणं योग्य आहे की नाही त्यांनीच ठरवावं। सांगली महानगरपालिकेमध्ये स्वीकृत नगरसेवक पदाच्या निवडीवरून राष्ट्रवादी अजित पवार पक्षांतर्गत संघर्ष आता उफाळून आला आहे। पक्षाच्या प्रदेश अध्यक्षांकडून दिगंबर जाधव आणि स्नेहल सावंत यांचे नाव अधिकृत लेटर हेडवर आलं असताना ऐनवेळी गटनेते मैनुद्दीन बागवान यांनी जाधव यांचे नाव काढून अशोक मासाळ यांचं नाव टाकलं। या कारभारामुळे संतप्त झालेल्या 35 शहर आणि जिल्हा पदाधिकाऱ्यांनी शहर अध्यक्ष जगदाळे यांच्याकडे आपले राजीनामे सुपूर्द केले आहेत। आज जर अजितदादा असते तर हे धाडस झालं नसतं, पण अजितदादांच्या मृत्यूची सुद्धा तुम्ही संधी म्हणून आज तिथं तुम्ही घेतलेली आहे आणि इतकी दुर्दैवाची बाब आहे की त्याचा निषेध म्हणून आज हे सगळे आमचे शहर जिल्ह्याचे जेवढे काही पदाधिकारी असतील या सगळ्यांनी आज जवळजवळ 35 लोकांनी इथं सगळ्यांनी राजीनामे माझ्याकडे सुपूर्द केलेले आहेत। पक्षानं कठोरात कठोर कारवाई गटनेत्यावरती केली पाहिजे आणि पक्षामध्ये अशा पद्धतीनं परत कोणी धाडस नाही केलं पाहिजे, अशी कारवाई झाली पाहिजे असं सर्वांचं मत आहे। राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी ही अजितदादांच्या विचारानं चालणारी पार्टी आहे। अजितदादा हे आमचे कडक शिस्त पाळणारे नेते होते आणि असे असताना सुद्धा राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीमध्ये स्वीकृत नगरसेवकासाठी प्रदेश कार्यालयाकडून वरिष्ठांच्याकडून जी नावं आली होती ती नावे फसवून गटनेते मैनुद्दीन बागवान यांनी पार्टीची फसवणूक केलेली आहे, वरिष्ठांची फसवणूक केलेली आहे। तर याबाबत आम्ही बारामतीचे इलेक्शन झाल्यानंतर सर्व पदाधिकारी आदरणीय सुनेत्रावहिनी पवार, श्री पारदादा, श्री तटकरे साहेब, श्री इद्रिस भैया नायकोडी यांच्याकडे गटनेत्यांच्यावर कारवाई करा म्हणून मागणी करणार आहे। लोकशाही मराठी ऐका, पहा, जागरूक रहा।